राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी। ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सांगली, कोल्हापूर, वाशिम मध्ये सुट्टी तर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। निम्म्या राज्याला मुसळधार पावसानं झोडपलं। चांद्यापासून बांद्यापर्यंत मुसळधार पाऊस। पुणे, रायगड, ठाणे, कोल्हापुरात पूर स्थिती। पुण्यातली पूरस्थिती आणखीनच वाढण्याची शक्यता। पुण्यातील पूरस्थिती अद्यापही जैसे थेच। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले। 11,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। तर नदीकाठच्या नागरिकांना आणि गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातल्या पूरस्थितीमध्ये पालकमंत्री ऑन फील्ड रस्त्यावरती उतरत बचाव कार्यात केलं मार्गदर्शन। पाटबंधारे खात्यामुळे पुण्यामध्ये पूर तर पाटबंधारे खात्याच्या चुकीमुळे पुणे बुडाल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप। कोल्हापुरामध्ये पूरस्थिती गंभीर। पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर तर जिल्ह्यातील 29 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद। केडीच्या जगबुडी नदीने उलांडली धोक्याची पातळी। खेड शहरात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात। रत्नागिरीच्या खेडमध्ये पूर स्थिती गंभीर। कोल्हापूरच्या सुर्ले पोर्ले गावात माकडांच्या टोळीची सुटका। कासारी नदीपात्राजवळच्या झाडावर अडकली होती माकडं। आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी केली माकडांची सुटका। पुणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। कोल्हापूर, सांगली, वाशिम जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर। मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर। खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर। पूरग्रस्तांना व्यवस्थित जेवण मिळत नसल्याची तक्रार। कोल्हापूर महानगरपालिकेने उभारलेल्या छावणीतील घटना। सांगलीमध्ये वारणा नदीला पूर। वारणा नदीपात्रातून मगरी आल्या बाहेर। नदीपात्राबाहेर आलेल्या मगरींमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। लोणावळा परिसरामध्ये 48 तासांपासून मुसळधार पाऊस। 25 ते 29 जुलैच्या दरम्यान पर्यटन स्थळी जाण्यास बंदी। रायगड जिल्ह्यातील 2,500 नागरिकांचं स्थलांतर। पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। चिखली गावाला पंचगंगेच्या पुराचा वेढा। गावातील 70% लोकांचं स्थलांतर तर 30% लोकांचं अद्याप स्थलांतर बाकी। कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढली। धरणातून कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गडचिरोलीतील रानमुळझा गावाजवळ तलावाचा बांध फुटला। तलाव फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान। अधिकाऱ्यांनी मदत करण्याऐवजी मासे नेल्यानं संताप। आळंदीमध्ये वाहत्या पाण्यात अडकलेल्या दोघांना वाचवण्यात यश। वाहत्या पाण्यात कारमध्ये अडकले होते दोघे। उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। 12वीच्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय। पावसामुळे परीक्षा न दिलेल्यांना पुन्हा परीक्षा देता येणार। शिक्षण मंत्र्यांचे शिक्षण विभागाला आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।